मध्य रेल्वेच्या खर्डी ते उंबरमाळी दरम्यान मालगाडीचं एक इंजिन फेल झालंय। इंजिन फेल झाल्यामुळे अप मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे। सीएसएमटी कडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या त्यामुळे खोळंबलेल्या आहेत। पुष्पक एक्सप्रेस, हरिद्वार एक्सप्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकात उभ्या आहेत। मागच्या अर्ध्या तासापासून प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। रेल्वे प्रशासनाकडून इंजिन दुरुस्तीचं काम सुरू आहे। प्रतिनिधी विकास काजळे आपल्याला अपडेट देतात। विकास, साधारण किती वेळ लागू शकतो ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी? नक्कीच नम्रता मॅम, जर बघितलं तर गेल्या अर्धा तासापासून ही जी वाहतूक आहे ही विस्कळीत झालेली आहे। खर्डी परिसरामध्ये खर्डी ते उंबरमाळी दरम्यान मालगाडीचं एक जे इंजिन आहे ते फेल झाल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आणि सीएसटी कडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या विविध गाड्या या इगतपुरी स्थानकामध्ये 2 गाड्या थांबवण्यात आलेल्या आहेत। विविध स्थानकांमध्ये देखील अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबलेल्या आहेत। पुष्पक एक्सप्रेस त्याचबरोबर हरिद्वार एक्सप्रेस ही इगतपुरी रेल्वे स्थानकात थांबलेली आहे। आणि मागील अर्धा ते पाऊण तासापासून जे काही रेल्वेचे कर्मचारी अधिकारी आहेत ते ही जी खर्डी परिसरामध्ये इंजिन आहे ते बाजूला घेण्याचं काम सुरू आहे। साधारण अजून 1 तास लागण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे जे काही प्रवासी आहेत त्यांचा खोळंबा झाल्याचं यावरून पुन्हा एकदा समोर आला आहे। नम्रता, विकास, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे आता हे इंजिन दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। इंजिन दुरुस्त झाल्यानंतर मालगाडी हटवण्यात येईल आणि त्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या पुढे जाण्यासाठी मोकळ्या होतील।